हिंदू धर्मातील धर्माचार्य, धर्म मार्तंड, कथाकार, कीर्तनकार यांनाही विनंती आहे की तुम्ही सुद्धा एक व्हा. साध्या साध्या गोष्टी करता जर तुम्ही भांडाल तर त्याच्यावर ब्रेकिंग न्यूज होतात. आज त्याची गरज नाहीये. आज त्याची गरज नाहीये. जो समाज विखुरला गेलेला आहे, जो समाज वेगवेगळा होत चालला, जातीपातीच्या नावावर, पंथ संप्रदायाच्या नावावर. महाराज, हिंदू धर्मात एक दुर्दैव काय माहित आहे का? प्रत्येकाला आपलं पंथन संप्रदाय वाढवायचा आहे. धर्म वाढतो की नाही याच्याकडे लक्ष नाही. मला एका इस्कॉनवाल्यानं म्हटलं होतं, म्हणे महाराज तुम्ही मंत्र कोणता जपता? म्हटलं रामकृष्ण हरी. म्हणे ते ठीक आहे, पण हरे राम हरे कृष्ण हे वैदिक मंत्र आहे. म्हटलं तुकाराम महाराजांना जे दिला ते पाहू आम्ही, तू नको शहाणपण सांगू. मी हे का बोलतोय? ऑन रेकॉर्ड बोलतोय. का बोलतोय? तुम्ही तुमचं फॉलोवर वाढवू नका, तुम्ही धर्माची निष्ठा वाढवा. आमच्यामध्ये विविधता आहे, आम्ही सगळ्यांचा स्वीकार करतो. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नाथ परंपराही आहे, वारकरी संप्रदायामध्ये चैतन्य परंपराही आहे, वारकरी संप्रदायामध्ये दत्त परंपराही आहे. आमचं पोट मोठं आहे ना. ज्याचं पोट मोठं आहे तो सगळ्यांना सामावून घेऊ शकतो. ज्याचं पोट मोठं आहे तोच तर अग्रपूजेचा मानकरी आहे. त्याचं पोट मोठं आहे, त्याचे कानही मोठे आहे, आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतो. पण हे ऐकून घेत असताना आमच्यामुळं आमचा ग्रुप मोठ्या करण्याच्या नादामध्ये धर्म कमजोर नाही झाला पाहिजे. याच्याकरता धर्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे.